चला तर मंडळी, आज आपण बिना भाजणीचे खमंग खुसखुशीत आणि आतून तेवढे सॉफ्ट असे बिना भाजणीचे थालीपीठ आणि त्यासोबत खमंग तिळाची चटणी, अगदी अप्रतिम असं कॉम्बिनेशन. हे पौष्टिक थालीपीठ तुम्ही 10 मिनिटाच्या आत बनवू शकतात. तर पौष्टिक कसा, तर यात दुधी भोपळा देखील घातलेला आहे, कुणाला कळणारही नाही. अगदी 10 मिनिटाच्या आत झटपट पटापट हे धपाटे बनवून तयार होतात. धपाटे किंवा थालीपीठ असे जास्त वेळपर्यंत सॉफ्ट आणि खुसखुशीत राहावे त्यासाठी एक पदार्थ घातलाय. तो म्हणजे काय ते बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आता थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथं ठेचा तयार करून घेते. त्यासाठी मिक्सर जार मध्ये 8-9 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 3 हिरवी मिरची 2 तुकडे करून छान पल्स मोड वरती चालू बंद करत इथं ठेचा तयार करून घेतलेला आहे. मिक्सर जारच्या ऐवजी तुम्ही ठेचा खलबत्त्यात देखील तयार केला तरी देखील चालेल. आता इथे मी एक कवडा असा स्वच्छ दुधी भोपळा धुवून घेतलेला आहे. त्याचे तुकडे करून घेते आणि वरची साल त्याची काढून घेते. जर तुम्ही घेतलेला दुधी भोपळा थोडा मोठा असेल किंवा निब्बर असेल तर त्याचा कट करून त्यातल्या आतल्या बिया काढून घ्या. मी घेतलेला दुधी भोपळा अगदी कवडा होता आणि त्यात आत बिया देखील अगदी कवड्या होत्यात आणि छोट्या होत्यात, म्हणून मी तसाच त्याला किसायला घेते. इथं मी मोठ्या किसणीच्या सहाय्याने पूर्ण दुधी भोपळा किसून घेणार आहे. तुम्ही हवं असल्यास दुधी भोपळा किसून घेण्याच्या ऐवजी मिक्सर मध्ये जरी त्याची पेस्ट करून घेतली तरी देखील चालेल. इथं मी पूर्ण दुधी भोपळा छान किसून घेतलेला आहे. आता आपण इथं सर्व पीठ त्यात टाकून घ्यायचे. मी इथं बिना भाजणीचे थालीपीठ करते, त्यामुळे मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ घालणार आहे आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ. तुम्हाला जर अजून जास्त पीठ त्यात घालायचे असतील, जसं की बाजरीचं पीठ किंवा नाचणीचं पीठ, तरी देखील तुम्ही त्यात घालू शकतात, त्यामुळे अजूनच पौष्टिक होतील. त्यासोबत मी 1 चमची ओवा छान हाताने क्रश करून टाकलेले आहेत. त्यासोबत आपण जो ठेचा तयार केला होता आधी, तो ठेचा त्यात टाकून घेते आणि भरभरून अशी कोथिंबीर घालताना कंजूसी करू नका. कोथिंबीर अगदी भरभरून घाला, त्यामुळे थालीपीठाला अजून छान चव येते. चवीपुरता मी इथं मीठ घालून घेतलंय आणि सुके मसाले घालते. त्यात मी 1 चमचा हळदी पावडर घातलीये, 2 चमचा धना पावडर घातलंय, 1.5 ते 2 चमचा इथं मी लाल मिरची पावडर घालते आणि त्याचसोबत 1 चमचा कस्तुरी मेथी छान हाताने क्रश करून घालते. 2 चमचे इथं मी तीळ घातली. थालीपीठ आहे म्हणून तीळ तर भरभरूनच वापरायला हवी आहे, कारण तीळ हा आपल्या शरीरात उष्णता निर्माण करण्याचं काम करतं. त्यामुळेच हिवाळ्यात तिळाचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. आता इथं मी सुरुवातीला पाणी न घालता पीठ आणि मसाले छान एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर हवं तेवढं लागता पाणी घालून छान आपल्याला कणिक मळून घ्यायची. कणिक आपल्याला अगदी सैलसर अशा पद्धतीने तयार करायची आहे, जास्त घट्ट करायची नाही. थालीपीठाचं जे कणिक मळलेली असते ते अगदी सैलसरच असते. त्यानंतर मी इथं पोरपाट्यावरती कॉटनचा रुमाल घेतलाय, त्याला छान ओलं करून घेतलंय आधी. त्यावरती थोडी तीळ पेरून घेतली आणि पिठाचा एक गोळा तयार करून हाताने छान अशा पद्धतीने थापून घेते. थालीपीठ मात्र आपल्याला जास्त जाड किंवा जास्त बारीक देखील थापायचं नाही, अगदी मीडियम मध्ये थापून घ्यायचंय. त्यावरती मी थोडी तीळ पेरून पुन्हा थापून घेते, म्हणजे तीळ भाजताना निघणार नाही. आणि अशा पद्धतीने बोटाने त्याला होल करून घ्यायचे, म्हणजे थालीपीठ आतपर्यंत छान खरपूस भाजले जातील. आता गरम तव्यावरती थालीपीठ टाकून पाण्याची थोडी शिंपडे देऊन रुमाल काढून घ्यायचा आहे आणि छान एका बाजूने खरपूस होईल तोपर्यंत आपल्याला 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचंय. एका साईडने आपलं थालीपीठ छान खरपूस भाजून झालंय. आता त्यावरती मी तूप लावून छान शेकून घेते. तुम्ही तुपाऐवजी बटर किंवा तेलाचा वापर देखील करू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ छान दाबून भाजायचे, म्हणजे ते जास्त वेळपर्यंत खरपूस राहतील आणि ते वातडे होणार नाही. अशा पद्धतीने आपलं थालीपीठ छान खरपूस भाजून झालंय. मी त्याला काढून घेतलंय साईडला. दुसरं थालीपीठ पुन्हा मी तव्यावरती टाकून घेतलेलं आहे. त्याला मी बटर लावून छान शेकून घेते. हिवाळ्यामध्ये थालीपीठ प्रत्येक भागामध्ये केली जातात, नावं मात्र त्याची वेगवेगळी. काही भागामध्ये धपाटे तर काही भागामध्ये थालीपीठ, तर काही भागामध्ये त्याला कोंडाळे देखील म्हणतात. आता आपण इथं थालीपीठासोबत खाल्ली जाणारी तीळची चटणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी तीळ छान खरपूस होईपर्यंत भाजून घेते. तीळ छान अशी तडतड उडायला लागली आणि थोडा रंग बदलला की म्हणजे आपली तीळ भाजून झाली. आता इथं मी मिक्सर जार मध्ये 2 ते 3 हिरवी मिरची टाकून घेते, खरपूस भाजलेली तीळ टाकून घेतलीये, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर छान हाताने तुकडे करून टाकून घेते. त्यासोबत 4-5 कढीपत्त्याचे पानं. कढीपत्ता घातल्यामुळे आपल्या चटणीला छान चव येते. सुरुवातीला मी पाणी न घालता वाटून घेतलंय. त्यानंतर थोडं पाणी घालून पुन्हा आपल्याला छान बारीक अशी चटणी तयार करून घ्यायची.
आता चटणीला मी एका बाउलमध्ये काढून घेते. त्यात मी आता चवीपुरता मीठ टाकून घेते. तुम्ही चटणीमध्ये वाटताना देखील मीठ घातलं तरी देखील चालेल. आता इथं मी चटणीला एक तडका देऊन घेणार आहे. चटणीला तडका न दिलं तरी खाल्ली तरी खूप छान अप्रतिम अशी लागते. इथं मी तडका पॅन मध्ये 1 चमचा तेल गरम केलंय. त्यात राई, जिरं आणि कढीपत्ता घालून छान खमंग फोडणी देऊन घेतली. त्यात 1 चिमूट एवढा हिंग घातलाय. गरमागरम फोडणीचं तेल मी चटणीवरती टाकून घेतलेलं आहे. हिंग घातल्यामुळे चटणी अगदी अप्रतिम लागते. तर तयार आहे आपली खमंग खुसखुशीत थालीपीठ आणि खमंग तिळाची चटणी. अप्रतिम असा कॉम्बिनेशन. अगदी 10 मिनिटाच्या आत झटपट आपले थालीपीठ बनवून तयार होतात. कुठलीही तयारी न करता, कुठलीही भाजणी न वापरता. तर तुम्ही देखील ट्राय करून बघा. कसे झाले मला नक्की कमेंट मध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा छानशा रेसिपी